योजनेअंतर्गत मंजूर घरकुल अनुदान निधीमध्ये घरकुल न बांधत केलेल्या अपहारास जबाबदार दोषींवर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही होण्यासाठी यमुनाताई भालेराव यांचं प्राणांतिक आमरण उपोषण। राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत अंतर्गत सन 2024-25 मध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल अनुदान निधीमध्ये घरकुल न बांधत केलेल्या अपहारास जबाबदार दोषींवर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही होण्यासाठी 22 जून पासून यमुनाताई भालेराव यांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून मुख्याधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी या प्रकरणी तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर प्रशासकीय निलंबन करण्यासाठी आमरण उपोषण आहे। उपोषणाच्या प्रमुख मागण्या ताहाराबाद ग्रामसेवक श्री शिवाजी पटेकर यांना तात्काळ निलंबित करून गुन्ह्यात समाविष्ट करावं, रमाई घरकुल आवास योजनेच्या मंजूर निधीमध्ये अपहार करणारे लाभार्थी महेश गंगा विधाटे, प्रदीप गंगा विधाटे आणि जमीन मालक गंगा विधाटे यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा। ग्रामसेवक शिवाजी पटेकर तसेच ग्रामरोजगार पूजा झावरे, इंजिनियर ब्राह्मणे या सर्वांवर अपहाराचा गुन्हा दाखल करून अपहार झालेला निधी 2,40,000 रुपये तात्काळ वसूल करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्या यमुनाताई भालेराव, जिल्हाध्यक्षा राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांनी केली आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। आज 23 तारीख आहे, तर काल यमुनाताई भालेराव या उपोषणाला बसलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आज त्यांची हालत काय आहे। आज हे जे म्हणलं जातं की सरकारच्या लाडक्या बहिणी, आज त्याच लाडक्या बहीण पावसात बसलेली आहे। हे मुख्य अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिसत नाही आहे का? यमुनाताई देवराव भालेराव दिनांक 7/5/2024 माननीय मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले होते। ताहाराबाद येथील घरकुल घोटाळा येथील ग्रामसेवक तसेच लाभार्थी महेश विधाटे, प्रदीप विधाटे, गंगा विधाटे आणि सरपंच यांची सदर चौकशी करून तात्काळ ग्रामसेवकाला निलंबित करावं आणि त्यांच्यावर सगळ्यांवर 420 गुन्हे दाखल करण्यात यावे अशी माझी मागणी होती। परंतु 1 महिना होऊनही कोणत्याही प्रकारची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे मी दिनांक 22/6/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केलेले आहे। आज माझ्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे। परंतु ह्या माझ्या मागणीकडे कोणत्याही प्रकारचे माननीय मुख्य अधिकारी भंडारी साहेब यांनी दुर्लक्ष केलेले आहे। कोणतेही अधिकारी इथं येऊन चौकशी केलेली नाही। हा भ्रष्टाचार हा बोकळत चाललेला असताना सुद्धा यांना सगळी जाण करून दिली असताना सुद्धा सतत हे अधिकारी कानाडोळा करत आहे। याच्या मागचे कारण काय? जर अधिकारीच जर कानाडोळा करत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा आहे? सदर आज दुसरा दिवस असताना मी आज पावसामध्येच माझं आमरण उपोषण चालू केलेलं आहे। तरी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कोणतेही प्रतिनिधी आलेले नाही। DRD ह्या कार्यालयातील हे अधिकारी कोणतेही इथं आलेले नाही आहेत आणि कोणतीही चौकशी केलेली नाही। आज पावसात सुद्धा माझं हे आमरण उपोषण चालू आहे। तोपर्यंत ग्रामसेवक ताहाराबाद येथील शिवाजी पटेकर यांना निलंबित करत नाही आणि लाभार्थी जे आहेत त्यांनी घरकुल घोटाळा केला आहे, त्यांनी घरच बांधलेले नाही